10,000 रुपयाची RD तुम्ही बँकेमध्ये केली आणि 10,000 रुपये समजा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं, हे कॅल्क्युलेशन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही 10,000 रुपयाची RD दर 5 वर्षासाठी केली तर बँकेमध्ये तुम्हाला त्याचे 7 लाख रुपये मिळतील आणि हेच 5 वर्षात तुम्ही जर SIP केली आणि 12% तुम्हाला रिटर्न मिळाले तर तुम्हाला 8 लाख रुपये मिळतील. 5 वर्षात जास्त मोठं अंतर दिसत नाही, पण 10 वर्ष जर तुम्ही ते कंटिन्यू केलं तर RD मध्ये 17 लाख रुपये होतील आणि म्युच्युअल फंडमध्ये 22 लाख रुपये होतील. हेच 15 वर्षानंतर पाहिलं तर RD मध्ये 31 लाख रुपये होतील आणि इकडे मात्र 48 लाख रुपये होतील. साधारणपणे 17 लाख रुपये जास्त होतात 15 वर्षाच्या कालखंडामध्ये. जर तुम्ही हाच हिशोब 25 वर्षासाठी केला तर RD मध्ये 10,000ची RD जी 60% वाढते ते 78 लाख रुपये तुमचे बनवेल आणि म्युच्युअल फंडला मात्र तुमचे